हे बघा किती छान मस्त खस्ता कुरवडी झालेली आहे। कुरवडीचा रंग तो खूप छान पांढरा शुभ्र आलेला आहे। मस्त खुसखुशीत कुरड्या झालेल्या आहे। हे बघा मस्त कुरडई तिप्पट फुललेली आहे। कुरडई अजिबात तेलकट होत नाही, छान पांढरी शुभ्र होते। मला काही टिप्स सांगायच्या आहे। कुरडई करताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साबुदाणा भिजवून घ्या। साबुदाणा पाण्यात जास्त वेळ भिजवला तरी पाण्याचे प्रमाण चुकू शकते। साबुदाणा घेताना वाटीने मोजून घ्या, म्हणजे त्याच वाटीने आपल्याला पाण्याचे प्रमाण घेता येईल। पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर कुरडईचा चीक पातळ होईल व कुरडईही व्यवस्थित घालता येणार नाही, आणि पाण्याचे प्रमाण कमी झाले तर मिश्रण घट्ट होईल व कुरडई फुलत नाही। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।